आम्ही दोघं आलो पाहिजे हां त्याच्यात. हां व्ह्यू येते का बरोबर? हां. तर पहिले कसं वाटत होतं तुम्हाला? चालता येत होतं का? नाही. बरं. पायामध्ये काय प्रॉब्लेम होता? गुडघे तुमचे पाय स्टिफ होते? थरथर करायचं, चालत नव्हतं मी. बरं. आणि तुम्हाला काय आजार झाला होता? मला पार्किन्सन झालं होतं हा तुम्हाला, है असं की नाही? चालायला भीती आणि वाटायची. भीती वाटायची, चालायला पार्किन्सन हां, झाला होता हां, तुम्हाला. त्रास होता. आणि त्याच्यानंतर दुबळेपणा आला होता, हो. अशक्तपणा आला होता. हो. मग आपण किती वजन वाढलं तुमचं? 10 ते 12 किलो वजन वाढलं तुमचं, हो. है की नाही? ट्रीटमेंट चालू केल्यापासून हो. किती महिने ट्रीटमेंट घेतली आपण? 4 महिने ट्रीटमेंट 4 घेतली, महिने. है की नाही? त्याच्यानंतर पायामध्ये आता जोर आल्यासारखं वाटतो का तुम्हाला? हो. चालताना काही डिफिकल्टी होते का? काही नाही होता. बरं. माझ्यासाठी आता मला स्वतःला वाटू लागलं की आपण आता बिलकुल चालू शकतो. बरं. चालले मी काल. ओके. आणि तुमचं जेवण वगैरे वाढलं का? वाढलं. बरं. पाणी वाढलं, जेवण पाणी वाढलं, वाढलं, जेवण वाढलं, औषध झोप येते झोप शांत. येते शांतीने, उठल्यावर ताजतवानं वाटतं का? हो, उठल्यावरती हो. फ्रेश वाटतं का? हो. ओके. आता पहिल्यासारखी धरतरी वगैरे येत नाही नाही ना? आता. भीती वाटत नाही ना? नाही. ओके. आता सगळं नॉर्मल झालं तुमचं, हो, हो. जे काही दिनचर्या होती ती नॉर्मल झाली हो. तुमची, है की नाही? हो. आता तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुम्ही चालू शकता हो, शांत. हो. तर मग दुसऱ्या काही पेशंटसाठी तुम्हाला काय सांगावंसं वाटतंय काहीच की नाही. आम्ही चांगली ट्रीटमेंट देतो? कशी ट्रीटमेंट आहे माझी? चांगली देतात. चांगली ट्रीटमेंट आहे. मी उलट वाट बघते तुमची कधी येते. बरं बरं. तुम्ही आनंदी आहे ना आमच्यापासून? हो, हो. ओके ठीक आहे. प्रश्नच आता आपण काय करू? थोडं चालायचा प्रयत्न करू. त्या आपल्या व्हिडिओ पाहतील. या. हां. माझा हात धरून चाल. मी ना- नाही काही गरज नाही ताईची. माझा हात धरून चाला बस आरामात. आता हे पहिले चालत नव्हते, आता आपण चालतोय. थोडं थकल्यासारखं वाटलं तर सांगा मला, आपण बसूया. हां. तर इतकं जरी त्यांना चालवलं रोज तुम्ही 2 राऊंड 1 राऊंड तरी पुढं फार फरक पडेल. तिकडं पण धरू शकता आहे तुम्ही. हां शाबास. काय इतकं मोठं राऊंड मारल्यानंतर काय होतं की थकवा येतो. हां मग ते बसावंसं वाटत आहे. बसू कमी. हां बस. इथं बसता बस. हे बघा किती फरक पडला. हां दम लागतो, अजून पण अशक्तपणा आहे, दम लागतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपलं 80% काम झालेलं आहे, 20% बाकी. जे पण आहारावरती निवडून आहे आणि थोडे काही एक्सरसाइज वगैरे पायऱ्या उतरायचे आहे ते या इथं बसून आहे. आणि असा एक पॉज लागतो त्यांना मध्ये आरामाने. हां ओके. बरं वाटलं ना? हो. ओके. एक पॉज लागतो त्यांना. आणि काय होतं बरं का, बरं. मी थोडीशी चालले नाही पाऊस जरी, हां, हां. तरी हे दोघं बहीण भाऊ इतके जोरात ओरडतात. हां मग चालू नको, मग तुम्हाला चालली भीती बघ. वाटते? तुम्हाला भीती वाटते त्याच्याने? मला नाही भीती वाटत, बरं. पण ओरडतात खूप जोरात. ओरडतात. नाही ते भीती आहे ना त्यांना की तुम्ही पडून जाल. कसं आहे अजून पायामध्ये जसा जोर पाहिजे तसा आहे नाही. हां. ते आता कशामुळे आपल्या ट्रीटमेंटमुळे तर सगळं व्यवस्थित झालंय, पण जेवणामुळे पण फरक पडतो. हां. जेवण जास्त केलं ना, चांगलं केलं ना, त्याच्याने ताकद येते पायामध्ये, सक्षम होतात पाया. हां. आणि चालताना थरथर कापत नाही किंवा आपला बॅलन्स जात नाही. आता बघा इथून तिथपर्यंत चालल्यावरती तुम्हाला कुठे बसावं वाटत तिथं. हां. इथपर्यंत येऊ शकत होतो आपण, पण गाडीला धरल्यानंतर तुम्ही इथपर्यंत येता. हां. पण गाडी न धरता तुम्ही तिथंच बसले आज का? कारण गाडीचा जो सपोर्ट असतो तो सपोर्ट तुम्ही पूर्ण आपल्या हातावरती पायावरती डिस्ट्रीब्यूट होतो हां. तो बॉडीचं वेट जे. आता आज काय तुमच्या पायांनीच काम केलं, आज तुमच्या हाताने काहीच काम नाही केलं. हो. आज फक्त पाय होते आणि माझा एकच हात धरलेला होता मी तुम्हाला. म्हणून काय होतं नाही, आपण ट्रीटमेंट ज्या दिवशी स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा ती झोपलेली होती, तर तिचा पाय असा सरळ पण होत नव्हता. होत नव्हतं. गुडघ्यात असा वाक होता ना, हो हो. की असं स्ट्रेट पाय लांबत पाय नव्हता. होतो. आम्हाला गुडघ्याखाली काहीतरी लोड वगैरे लोड ठेवा, वगैरे चालणं ठेवावं तर लागायचं. फार दूर होत. बरोबर तर बरोबर. आता ती एवढी चालते, तर इम्प्रूव्हमेंट फार मोठी आहे. बरोबर. फक्त आता तिच्या डाएटमुळे तिला जर तिने डाएटचा सपोर्ट केला तर अजून बेटर. बिलकुल. आणि किती वर्ष तुम्हाला झाली होती? तुम्ही किती वर्ष बेड रिडन होते? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष बिछाण्यावर आता ते होते, चाललेच तिला नाही आठवत ते, अरे पण बाबा. आम्हाला आठवतं. बरोबर बरोबर. कमी फिरणं फिरणं कमी झालं. 2-3 वर्ष तुम्ही त्याच्यानंतर चालले आहात, 2 है वर्ष की नाही? तर होती नाही, हां. 2 वर्ष. बरं. 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला आता त्रास झाला, तुम्ही चालले नाही, त्याच्यानंतर तुम्ही चालायला लागले आता ट्रीटमेंट नंतर. आणि असं स्ट्रेट कुठे बसत होती ज्या आणि दिवशी पहिले तुम्ही तुम्हाला सपोर्ट घेऊन बसावं लागायचं ना? फर्स्ट डेला हां, फर्स्ट डेला तुम्ही आले तेव्हा ती उभं support राहायला पण बरोबर. प्रॉब्लेम होता. खूप प्रॉब्लेम. आता बरं वाटतंय ना तुम्हाला? आता बरं वाटलं. हां. अशी आले ना मी इथपर्यंत. कॉन्फिडन्स पण वाढला तुमचा. आता ती चालते, पण आम्हाला भीती वाटते कारण हो. नाही आता त्यांना सपोर्टनी चालवायचा. हो. थोड्या दिवस सपोर्टनी चालवायचं म्हणजे त्यांचं वेटही वाढेल आणि वेट वाढल्यावरती आणखी फरक पडेल. ठीक आहे. नमस्कार मग आपला. हां